नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे आपण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन बघतो साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत 3x3 मॅट्रिक्सची आयगेन व्हॅल्यू किंवा कॅरेक्टरिस्टिक रूट्स कसे कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, आणि त्याच्यावरचं एक आपण बोर्ड एक्झाम्पल सोडवणार आहे. सो आपण बघूया एक एक्झाम्पल आणि त्याचे आयगेन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूया. फाइंड दी आयगेन व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये दोन्हीपैकी कुठलाही वर्ड यूज केला जाऊ शकतो, आयगेन व्हॅल्यू किंवा कॅरेक्टरिस्टिक्स रूट. ओके, ऑफ द मॅट्रिक्स 6 - 2 2 -2 3 -1 2 -1 3. सो पहिल्या स्टेपला मी काय करतो, दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतो. सो वी हॅव गिवन दिस मॅट्रिक्स, त्याला मी नाव देतो, ए असं नाव देतो मी त्या मॅट्रिक्सला. So suppose this is the matrix A. आता हा जो A मॅट्रिक्स आहे त्याचे मला कॅरेक्टरिस्टिक्स रूट किंवा आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आपल्याला माहिती आहे, कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्सचे आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा त्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शोधायला लागतं. मग पहिलं आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शोधूया. सो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. काय असतो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला? आपण याच्या आधी स्टडी केलेला आहे. सेम 2x2 मॅट्रिक्स साठी जो असतो तोच 3x3 मॅट्रिक्स साठी सुद्धा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. काय आहे तो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए मायनस लॅम्बडा आय. ओके, where this lambda is nothing but the eigenvalue of the matrix and I is the identity matrix equal to 0. कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्स च्या जर आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतील तर पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. मग याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही मॅट्रिक्सचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असेल, आता हे ए मायनस लॅम्बडा आहे मला जर शोधायचं असेल तर मी काय करणार आहे, दिलेला जो मॅट्रिक्स आहे ए त्याच्या डायगोनल इलेमेंट मधून, आता इथं डायगोनल इलेमेंट कुठले आहेत बघा, त्याला मी हायलाइट करतो रेड कलरने. 6, त्याच्यानंतर कुठला आहे 3, त्याच्यानंतर तिसरा डायगोनल इलेमेंट काय 3. सो ए मायनस लॅम्बडा हे आय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं आहे, डायगोनल इलेमेंट मधून हा लॅम्बडा सबट्रॅक्ट करा. आपल्याला काय मिळेल, ए मायनस लॅम्बडा आय याची व्हॅल्यू मिळेल. सो बघा मग काय येणार, ए मायनस लॅम्बडा आहे आपला 6 मायनस लॅम्बडा, नंतर दुसरा एलिमेंट आहे तसा -2 2, सेकंड रो मध्ये -2, दुसरा डायगोनल एलिमेंट आहे 3, त्याच्यातून परत आपण लॅम्बडा सबट्रॅक्ट करणार. पुढचा एलिमेंट आहे तसा -1, तिसऱ्या रो मध्ये 2 -1 आणि जो तिसरा डायगोनल एलिमेंट आहे तो पण 3च आहे, त्याच्यामधून पण आपण काय करूया, लॅम्बडा सबट्रॅक्ट करूया इक्वल टू 0. ठीक आहे. सो बघा, ए मायनस लॅम्बडा आहे आपण कसा ऑब्टेन केला, स्क्वेअर मॅट्रिक्स ए च्या डायगोनल इलेमेंट मधून फक्त काय सबट्रॅक्ट करायचं, लॅम्बडा. ठीक आहे. आता आपल्याला जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सोडवायचं असेल तर हा 3x3 चा डिटर्मिनंट एक्सपांड करायला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे 3x3 चा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करतो आपण. आता तसं जर आपण एक्सपांड करायला गेलो तर ती खूप लेंदी प्रोसिजर होईल आणि तेवढा आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. सो त्याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा एक्झिस्ट होतो. जसा 2x2 चा शॉर्टकट फॉर्म्युला होता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा, तसंच 3x3 चा सुद्धा शॉर्टकट फॉर्म्युला आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑब्टेन करायचं. आता हे 3x3 चा मॅट्रिक्स आहे, सो मला जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असणार आहे ते क्युबिक इक्वेशन असणार आहे. म्हणजे काय, लॅम्बडाची पॉवर कुठून स्टार्ट होणार असणार आहे, 3 पासून. सो लॅम्बडा क्यूब पहिली टर्म, साइन काय याचा प्लस, नंतर दुसरी टर्म मायनस, साइन बदलत जायचा, पहिल्याचं प्लस, दुसऱ्या टर्मचं साइन मायनस, मायनस नंतर आपण लिहिणार S1. आता हा S1 म्हणजे काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, S1 नंतर लॅम्बडा क्यूब नंतर काय येणार, लॅम्बडा स्क्वेअर, लॅम्बडा
स्क्वेअर. ठीक आहे, मायनस नंतर पुढच्याचं साइन प्लस S1 नंतर घेणार आपण S2. हा S2 म्हणजे काय ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. S2 नंतर लॅम्बडा स्क्वेअर नंतर लॅम्बडाची पॉवर परत एकनं कमी करा, काय होणार? लॅम्बडा येणार. ठीक आहे, लॅम्बडा स्क्वेअर नंतर पुढची पॉवर असणार आहे लॅम्बडाची लॅम्बडा. ओके, लॅम्बडा क्यूब करेक्ट. परत बघा, मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा, परत लास्टची टर्म प्लस नंतर काय लिहिणार? मायनस. आणि काय असते शेवटची टर्म? आपण 2/2 मध्ये सुद्धा बघितले, डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. सो हे फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला आहे. कशासाठी? 3/3 मॅट्रिक्सचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा. मग आता हे जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला कोणाकोणाच्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत? S1 ची, S2 ची आणि डिटर्मिनंट ऑफ A ची. मग आपण आता प्रत्येक व्हॅल्यू 1 by 1 कॅल्क्युलेट करूया. मग पहिला शोधूया आपण S1. आता S1 म्हणजे काय असतं? S1 म्हणजे सम ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. जो मॅट्रिक्स A आहे त्याच्या मेन डायगोनल एलिमेंट्सची ऍडिशन. ठीक आहे, आता आपण ऑलरेडी बघा मेन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते हायलाइट केलेले आहेत मी. आता फक्त त्यांची ऍडिशन घेऊया. काय आहेत या A मॅट्रिक्सचे मेन डायगोनल एलिमेंट? 6, 3 आणि 3. मग त्यांची ऍडिशन घेतली की मला S1 मिळेल. ठीक आहे, सो काय मिळतं बघा, 6 प्लस 3 परत प्लस 3. ठीक आहे, सो S1 येणार आहे. S1 ची व्हॅल्यू काय मिळते बघा आपल्याला, ऍडिशन केली मी तर मला व्हॅल्यू मिळेल 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 म्हणजे काय? 12. ठीक आहे, सो S1 ची व्हॅल्यू मिळाली 12. सो पहिली टर्म आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधली मिळालेली आहे, ज्याचा आन्सर आहे 12. ठीक आहे, आता काय शोधणार मी? S2. आता S2 म्हणजे काय? केअरफुली बघा. S2 इक्वल टू, S2 म्हणजे काय असतो? सम ऑफ, S म्हणजे समच असणार, ऍडिशनच घ्यायची आहे. पण आता ऍडिशन कोणाची घ्यायची आहे? सम ऑफ मायनर्स. आता हे मायनर्स काय असतात ते पण बघूया. पण मायनर्स कोणाचे घ्यायचे आहेत बघा? ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. आता S2 म्हणजे काय आहे? केअरफुली बघा. सम ऑफ म्हणजे ऍडिशन. कोणाची ऍडिशन घ्यायची आपल्याला? जे मेन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांच्या मायनरची. ठीक आहे, मग आता केअरफुली बघा. मेन डायगोनल एलिमेंट कुठले आहेत? 6, 3 आणि 3. हे 3 मेन डायगोनल एलिमेंट आहेत, त्यांच्या मायनरची मला ऍडिशन घ्यायची आहे. ठीक आहे, मग आता पहिला मी 6 या मेन डायगोनल एलिमेंटची मायनर फाइंड आउट करतो. आता कुठल्याही एलिमेंटचा मायनर म्हणजे काय असतो? एक डिटर्मिनंट असतो. ठीक आहे, डिटर्मिनंट किती बाय कितीचा? 2/2 चा. आता हा कसा ऑब्टेन करायचा बघा. सो 6 या एलिमेंटचा मला मायनर फाइंड आउट करायचा आहे. सो त्याच्यासाठी काय करणार मी? तो एलिमेंट 6, सो 6 कुठल्या रो मध्ये आहे? केअरफुली बघा, 6 कुठल्या रो मध्ये आहे? पहिल्या रो मध्ये. सो 6 ज्या रो मध्ये आहे तो रो, आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा. ओके, आणि राहिलेले जे एलिमेंट आहेत ते आपण या डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. सो कुठले एलिमेंट राहतात? केअरफुली बघा, दिसतंय मला 3, -1, -1, 3. ठीक आहे, लक्षात आलंय? मायनर कुठल्याही एलिमेंटचा कसा कॅल्क्युलेट करायचा? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा, आणि राहिलेले जे एलिमेंट असणार आहेत ते 2/2 डिटर्मिनंट मध्ये लिहिलं की मला काय मिळणार आहे? त्याचा मायनर. प्लस सम घ्यायचे म्हणजे ऍडिशन. हा, आता कोणाचा मायनर घेणार मी? दुसरा डायगोनल एलिमेंट जो आपला आहे त्याचा मायनर घेणार. आता दुसरा डायगोनल एलिमेंट जरा केअरफुली बघा, कोण आहे? दुसरा डायगोनल एलिमेंट 3 आहे. सो याचा मायनर मला आता फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करणार? 3 ज्या रो मध्ये आहे तो रो, कुठला रो आहे? दुसरा रो, तो.
आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करणार. सो 3 कुठल्या कॉलम मध्ये? दुसऱ्या कॉलम मध्ये. ठीक आहे, 3 हा दुसऱ्या रो आणि दुसऱ्या कॉलम मध्ये. सो डिलीट केले. राहिलेले जे काही एलिमेंट आहेत ते लिहा डिटर्मिनंट मध्ये. आपल्याला 3 चा मायनर मिळेल. सो काय मिळतो बघा, 3 चा मायनस 6 2. नंतर खाली काय आहे? 2 आणि 3. ठीक आहे, ओके. सो दुसऱ्या डायगोनल एलिमेंटचा मायनर सुद्धा मिळाला. प्लस आता काय करूया, तिसरा डायगोनल एलिमेंट जो आहे त्याचा पण मायनर आपण आता शोधूया. तो काय येतो बघू. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता काय येईल तिसऱ्या डायगोनल एलिमेंटचा मायनर. ओके, सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये त्याचा आन्सर लिहा. आता मी शिकवतोय कसं करणार आपण. हा 3 ज्या रो मध्ये आहे तो रो, कुठला रो आहे? 3 चा थर्ड रो. आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा. ओके, आणि राहिलेले एलिमेंट 2x2 डिटर्मिनंट मध्ये लिहा. आपल्याला काय मिळेल? त्या थर्ड डायगोनल एलिमेंटचा मायनर मिळेल. सो काय आला बघा, तिसऱ्या डायगोनल एलिमेंटचा मायनर 6, नंतर काय आहे -2, परत खाली -2 आणि काय आहे 3. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्याही एलिमेंटचा मायनर कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे, सो S2 म्हणजे काय? मेन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांच्या मायनरची ऍडिशन. ठीक आहे, सो आता हे सोडवूया आपण. सो S2 इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे आता 2x2 चे डिटर्मिनंट कसे सोडवायचे. ठीक आहे, बघा मग पहिला हा डिटर्मिनंट मी सोडवतो. कसं सोडवतो आपण? तिरकस गुणाकार आणि मिडल साइन मायनस, क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. सो मग पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना ऑलवेज लेफ्ट कडून स्टार्ट करायची. हा टॉप मोस्टला जो आहे ना लेफ्टला, तो एलिमेंट त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करायचा. हा मग काय येणार? 3 × 3 9. ठीक आहे, मिडल साइन मायनस. ठीक आहे, आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करायचं? -1 या अपोजिट -1 ला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस मायनस काय झाला? प्लस झाला आणि 1 × 1 काय आला? 1. ठीक आहे, नेक्स्ट पुढे प्लस. सेम इथं पण तेच क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. पहिला 6 मल्टिप्लाय करणार 3 ला, किती? 18, मिडल साइन मायनस. आता काय करायचे? दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 मल्टिप्लाय करणार त्याच्या अपोजिट नंबर 2 ला. सो 2 × 2 4. ठीक आहे, प्लस. नेक्स्ट तिसरा मायनर सोडवूया. तेच क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. 6 × 3 किती? 18, मिडल साइन मायनस. हे मिडल साइन मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशनचं आहे. ठीक आहे, हा. आणि आता दुसरी मल्टिप्लिकेशन करू. सो मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. ओके, आणि 2 × 2 किती आलं? 4. सो -2 आणि -2 ची मल्टिप्लिकेशन आली 4. ती त्या शेवटी लिहायची. ओके, सो S2 आपण सोडवला. काय? जे डिटर्मिनंट आले होते ते एक्सपांड केले. कसे? क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. ठीक आहे, ओके. आता एक तर तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करून याचा आन्सर लिहू शकता. S2 ची व्हॅल्यू किती येते बघा. 9 -1 18 -4 प्लस 18 -4. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलं तर तुमचं आन्सर काय येतं ते लिहून टाका. ठीक आहे, सो बघा चेक करा. आपण कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलंय 9 -1 प्लस 18 -4 प्लस 18 -4. काय येतं त्याचं आन्सर? 36. ओके, सो आपल्याला S2 मिळाला 36. याला मी हायलाइट करतो. उत्तर जी आहेत ती कायम हायलाइट करायची सवय ठेवा. सो दॅट एक्झामिनरला तुमचा आन्सर चेक करत असताना इझी होईल. ठीक आहे, सो S1 ची व्हॅल्यू मिळाली 12, S2 ची व्हॅल्यू मिळाली 36. आता कोणाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे? डिटर्मिनंट ऑफ ए ची. आता हा डिटर्मिनंट ऑफ ए कसा ऑब्टेन करायचा? डिटर्मिनंट आहे म्हणजे दोन उभ्या रेषांमध्ये जे काय असतील ते एलिमेंट लिहायचे. कोणाचा डिटर्मिनंट शोधायचा? ए चा. मग ए मॅट्रिक्स ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. मग त्याचा डिटर्मिनंट शोधायचा असेल तर काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट फक्त घालवायचा आणि त्याच्या जागी काय लिहायचे? दोन उभ्या रेषा. हे ऑलरेडी मी लिहिलेलं आहे. सो 2 वर्टिकल लाईन मध्ये ए मॅट्रिक्सचे जे काही एलिमेंट्स आहेत ते आपण लिहूया. काय आहेत ए मॅट्रिक्सचे एलिमेंट? 6 -2 2 -2 3 -1 2 -1 3. सो हा आपला आला डिटर्मिनंट ऑफ ए. पण इथंच थांबायचं नाही. हा डिटर्मिनंट जो आलाय तो आपल्याला एक्सपांड करायचा आहे. 3/3 चा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचं हे आपण
ऑलरेडी सेमिस्टर 1ला स्टडी केलेलं आहे. जरी केलं नसेल तरी मी तुम्हाला सांगतो इथं केअरफुली बघा. आता ज्यावेळी पण आपण 3/3चा डिटर्मिनंट एक्सपांड करतो त्यावेळी पहिले एलिमेंट जे माहीत आहेत, पहिल्या रो मधले एलिमेंट ते महत्वाचे आहे. त्याला मी हायलाइट करतो. केअरफुली बघा. आता कसा एक्सपांड करणार आहे लक्ष द्या. एकदम सिंपल आहे, तुम्हाला माहिती असेल तरी पण परत एकदा बघा. ठीक आहे. सो पहिला काय करणार, पहिला जो एलिमेंट आहे तो आहे तसा लिहा. काय आहे तो 6. ठीक आहे. देन इनटू, आता काय करायचं, तो 6 ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा. ठीक आहे. 6 ज्या रो मध्ये आहे तो रो, कुठल्या रो मध्ये आहे, पहिल्या रो मध्ये तो रो, आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, कुठला कॉलम आहे, पहिला कॉलम, ते डिलीट करायचा. ठीक आहे. आणि जे राहिलेले एलिमेंट आहेत त्यांची आपण काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मिडल साइन मायनस करणार. ठीक आहे. सो बघा मग काय तर 3 × 3 9 मिडल साइन मायनस, आणि आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 -1ला मल्टिप्लाय करणार. सो मायनस मायनस प्लस, आणि 1 × 1 किती येतं, 1. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आता काय करायचं, पहिल्याला आपण साइन प्लस घेतलंय, सो दुसऱ्याला साइन घ्यायचं मायनस. आता काय करणार, जो दुसरा एलिमेंट आहे तो घेणार. पहिल्या रो मधला दुसरा जो एलिमेंट आहे तो आता मी घेणार. काय आहे दुसरा एलिमेंट, -2. निगेटिव्ह आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायची सवय ठेवा. ठीक आहे. सो -2 इनटू, आता काय करायचं, मगाशी सांगितलं तसं, -2 ज्या रो मध्ये आहे तो रो, -2 कुठल्या रो मध्ये आहे, पहिल्या रो मध्ये, सो तो रो डिलीट करायचा, आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम पण डिलीट करायचा. कुठल्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये. ठीक आहे. डिलीट केला. तर जे 4 एलिमेंट राहतील त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार, मिडल साइन मायनस. मग बघा काय ते क्रॉस मल्टिप्लिकेशन, -2 पहिला कोणाला मल्टिप्लाय करणार, त्याच्या अपोजिट 3 ला, म्हणजे किती आलं, -6 मिडल साइन मायनस. तर दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे काय, -1 कोणाला मल्टिप्लाय करणार, 2 ला. सो -1 × 2 म्हणजे किती, -2. निगेटिव्ह नंबर ब्रॅकेटमध्ये लिहा, किंवा तुम्हाला जर डायरेक्ट जमत असेल, हा मायनस आणि हा मायनस प्लस करता येत असेल तर तसंही करा. ठीक आहे. आपण काय जास्त मिस्टेक करणार नाही म्हणून जसं येते तसं लिहित जाणार आहे. ठीक आहे. सो पहिला प्लस, पहिला एलिमेंट 6, मायनस दुसरा एलिमेंट -2. आता अंदाज आला असेल तुम्हाला, मायनस नंतर काय लिहिणार मी, प्लस, आणि कुठला एलिमेंट लिहिणार, तिसरा एलिमेंट पहिल्या रो मधला, काय आहे तो 2. ठीक आहे. इनटू, परत मागासारखंच काय करायचं, आता 2 ज्या रो मध्ये आहे तो रो डिलीट करा, कुठल्या रो मध्ये आहे, पहिल्या रो मध्ये, आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा, कुठल्या कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये. डिलीट केला. आता जे 4 एलिमेंट राहतात त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार विथ मिडल साइन मायनस. ठीक आहे. घेऊया मग केअरफुली. पहिला टॉप लेफ्ट कडून स्टार्ट करायचं. -2 कोणाला मल्टिप्लाय करणार, -1, मायनस मायनस प्लस, आणि 2 × 1 म्हणजे किती, 2. मिडल साइन मायनस. आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 3 कोणाला मल्टिप्लाय करणार, 2 ला. सो 3 × 2 किती येतं, 6. ठीक आहे. ओके, लक्षात आलंय. 2/2चा डिटर्मिनंट, सॉरी 3/3चा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचा. ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलेटर वापरून डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू शोधूया, किंवा ज्यांना कॅल्क्युलेशन जमतात तोंडी त्यांनी तसं केलंही चालेल. बघा मी तोंडी करतो. 6 × 9 - 1 म्हणजे किती माहिती आहे मला, किती, 8. पुढे हा मायनस काय होणार, प्लस, प्लस काय, 2 इंटू, परत ब्रॅकेटमध्ये -6, आणि हा मायनस मायनस प्लस, सो -6 + 2 म्हणजे किती, -4. ठीक आहे. बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत, डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरला तरी चालतो. +2 इंटू ब्रॅकेटमध्ये किती आहे, 2 - 6 म्हणजे किती, -4. ठीक आहे. ओके, आपण सोडवूया आता. बघा 6 × 8 48, +2 × -4 म्हणजे किती, -8. सेम इथं पण तेच, +2 × -4 म्हणजे किती, -8. आणि आता आपण ही जर ॲडिशन कंप्लीट केली तर मला डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू मिळेल. 48 - 8 म्हणजे 40, आणि 40 - 8 म्हणजे किती, 32. सो डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू मिळाली 32. याला मी हायलाइट करतो सो दॅट एक्झामिनरला एक्झाम्पल चेक करताना इझी जाईल. ठीक आहे.
सो बघा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधले आपण तिन्ही टर्म सोडवलेत, S1 S2 आणि डिटर्मिनंट. आता काय करूया, या तिन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, म्हणजे आपल्याला आपलं रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल. सो इक्वेशन 1 बिकम्स काय, तर बघा इक्वेशन 1 ची व्हॅल्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो इक्वेशन 1 मध्ये आपण तिन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पहिला S1 ची व्हॅल्यू बघा, S1 ची व्हॅल्यू काय आहे 12. नंतर S2 ची व्हॅल्यू, S2 ची व्हॅल्यू किती आहे 36. आणि शेवटी डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू किती आहे, डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू 32. ठीक आहे. सो हे झालं आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता काय करायचं, याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो बघा, म्हणून क्वेश्चन मध्ये म्हणतात आयगेन व्हॅल्यू किंवा कॅरेक्टरिस्टिक रूट. सो आता याचे रूट्स फाइंड आउट करायचे असतील तर मला काय करायला लागेल, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायला लागेल. डायरेक्ट याचे रूट्स कॅल्क्युलेट करता येणार नाही. आणखी एक मी तुम्हाला सांगतो, एक तर तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरू शकता किंवा पहिला चेक करा दिलेल्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधून प्रत्येक टर्म मधून लॅम्बडा कॉमन निघतोय का. आता इथं बस ऑब्झर्व केलं तर प्रत्येक टर्म मधून लॅम्बडा कॉमन निघत नाही. इथं लॅम्बडा नाही आहे 32 मध्ये, सो लॅम्बडा कॉमन निघत नाही. सो जर लॅम्बडा कॉमन निघत नसेल तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरा. ठीक आहे. ती पण मी तुम्हाला शिकवतो व्यवस्थित. सो मी इथं लिहितो बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता रूट्स कसे फाइंड आउट करतात बघा. सिंथेटिक डिव्हिजन मेथड ती तुम्ही कदाचित 8वी किंवा 9वी मध्ये स्टडी केली असेल, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ओके. आता काय करायचं, आपल्याला इनिशियल रूट फाइंड आउट करायला लागतो रॅन्डमली. म्हणजे काय करायचं आहे, हे जे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आलंय त्याच्यामध्ये लॅम्बडाच्या जागी आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत जाणार आहे 1 2 3 अँड सो ऑन. कधीपर्यंत, जोपर्यंत आन्सर राईट हँड साईडला 0 येत नाही तोपर्यंत. लेफ्टला काय करायचं, लॅम्बडाच्या जागी 1 2 3 4 सबस्टिट्यूट करायचं, कधीपर्यंत आन्सर 0 येत नाही. आणि ज्या व्हॅल्यूला आन्सर 0 येतं ती म्हणजे आपली पहिली रूट असणार आहे, पहिली लॅम्बडाची व्हॅल्यू असणार आहे. जर पॉझिटिव्ह व्हॅल्यूला आन्सर येत नसेल 0 तर काय करायचं, मग निगेटिव्ह व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायच्या. ठीक आहे. सो पण पहिला चेक करत असताना आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूज साठी चेक करणार. ठीक आहे. मग बघूया, आपण चेक करूया आता काय होतं, कुठल्या व्हॅल्यूला हा लॅम्बडाचा जी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला मिळाले ते 0 होतंय. ठीक आहे. बघूया. ओके, सबस्टिट्यूट करूया 1 बाय 1 व्हॅल्यूज. सो पहिली व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो याच्यामध्ये 1. कॅल्क्युलेटर जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये टाईप करून बघा काय येतं. लॅम्बडाच्या जागी 1 लिहितो मी आणि त्याचा आन्सर 0 येतोय का चेक करूया. ओके, कॅल्क्युलेशन्स परफेक्ट तुम्हाला जमायला पाहिजेत, बाकी त्याच्यामध्ये अवघड काही नाही. तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर असेल तर डायरेक्ट टाईप करा. आता मी हे तोंडी करणार आहे. सो 1 मायनस 12 म्हणजे -11. -11 प्लस 36 केला तर काय येणार आहे आपल्याला माहिती आहे. -11 प्लस 36 म्हणजे येतं 25, राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, -32 करायचं आहे. -32 केलं आपण तर किती येतं, -7. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू ज्यावेळी मी 1 सबस्टिट्यूट करतोय त्यावेळी आन्सर 0 येत नाही. म्हणजे लॅम्बडा इक्वल टू 1 हा त्याचा इनिशियल रूट नाही आहे. मग आता दुसरी व्हॅल्यू चेक करूया. लॅम्बडाच्या जागी 2 लिहू. सो काय येणार, 2 क्यूब -12 इंटू 2 स्क्वेअर प्लस 36 इंटू लॅम्बडाच्या जागी 2 -32. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाईप करा. ठीक आहे. इथं मी तोंडी करतोय पण तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. ठीक आहे. आता बघा, हे जर टाईप केलं तुम्ही कॅल्क्युलेटरवर त्याचा आन्सर येतं 0. चेक करून बघा तुम्ही. सो डेफिनेटली तुम्हाला काय मिळेल, आन्सर 0 मिळेल. सो इथं क्लिअर होतं. काय क्लिअर होतं, लॅम्बडाची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केल्यानंतर मला आन्सर 0 मिळतं. याचा अर्थ काय, लॅम्बडा इक्वल टू 2 हा या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा एक रूट आहे. लक्षात आले ना. पहिला इनिशियल रूट कसा ऑब्टेन करायचा, काय करायचं आहे,
लॅमडाच्या जागी 1 2 3 सबस्टिट्यूट करत जायचं कधीपर्यंत, जोपर्यंत आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. आणि ज्या व्हॅल्यूसाठी आन्सर 0 येत आहे ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, आपलं इनिशियल रूट असणार आहे. सो लॅमडा इज इक्वल्स टू 2 इज दी इनिशियल रूट किंवा वन ऑफ दी रूट ओके ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. सो मला पहिली आयगेन व्हॅल्यू मिळाली लॅमडा इक्वल टू 2. आता राहिल्या अजून 2 आयगेन व्हॅल्यू, त्या पण शोधायच्या. लॅमडा क्यूब म्हणजे काय, 3 आयगेन व्हॅल्यूज असणार आहेत, 3 लॅमडाच्या व्हॅल्यू मिळणार. त्यातली एक आपण कशी ऑब्टेन केली, रॅन्डम सबस्टिट्यूशन करून. ठीक आहे, आता राहिलेल्या 2 आपण आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरणार आहे. सो बघा आता ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी यूज करायची. ठीक आहे, आता बघा आपण इथं काय लिहिणार, ज्यानं भाग घालवणार आहे तो कोण आहे, आपला इनिशियल रूट जो आपल्याला मिळाला म्हणजे रॅन्डम सबस्टिट्यूशन करून जो रूट मिळालाय तो इथं लिहायचा. किती आहे तो, 2. ठीक आहे, आता नेक्स्ट त्याच्या समोर काय लिहिणार आपण, बघा केअरफुली मी इथं याला जरा हायलाइट करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल आपल्याला. ठीक आहे, आता इथे काय लिहिणार आपण, हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे त्याच्यामधले लॅमडाचे कोइफिशियंट आपण इथं समोर लिहायचे आहेत. मग पहिला बघा, स्टार्ट करणार हायर पॉवर पासून लोअर पॉवर पर्यंत म्हणजे कॉन्स्टंट पर्यंत शेवटी. ठीक आहे, सो पहिला बघा लॅमडा क्यूबचा कोइफिशियंट किती आहे, 1. नंतर लॅमडा स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, -12. ठीक आहे, नंतर लॅमडा स्क्वेअर नंतर कुठली टर्म असते, लॅमडा, त्याचे कोइफिशियंट काय 36. आणि शेवटी कॉन्स्टंट काय आहे, कॉन्स्टंट -32. विथ साइन लिहायचा कधीही नंबर किंवा कोइफिशियंट. ठीक आहे, तर सपोज एखादी टर्म अब्सेंट असेल म्हणजे या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये लॅमडा स्क्वेअर नाही असं समजा, मग काय करायचं त्या केसमध्ये, कोइफिशियंट कसं लिहिणार बघा, लॅमडा क्यूबचा कोइफिशियंट 1. लॅमडा क्यूब नंतर कोणाचे कोइफिशियंट लिहायचे, लॅमडा स्क्वेअर. पण इथं लॅमडा स्क्वेअर आता अब्सेंट आहे, मग अब्सेंट असेल तर त्याचा कोइफिशियंट इथं काय लिहायचा, 0. हे लक्षात ठेवा, सगळ्यांचे कोइफिशियंट आले पाहिजेत. लॅमडा क्यूब नंतर लॅमडा स्क्वेअरचा कोइफिशियंट हा आलाच पाहिजे. जर लॅमडा स्क्वेअर नसेल तर त्याच्या जागी कोइफिशियंट काय लिहा, 0. ठीक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, नंतर लॅमडाचा कोइफिशियंट +36 आणि लॅमडा नंतर शेवटी राहिलेला कॉन्स्टंट कुठला आहे, -32. ठीक आहे, लक्षात आलं. आता हा भाग कसा घालवायचा बघा, जो पहिला नंबर आहे तो ॲज इट इज खाली लिहायचा. किती आहे तो, 1. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हा 1 हा जो आपला इनिशियल रूट आहे त्याला मल्टिप्लाय करायचा. सो 1 × 2 म्हणजे काय, 2. हा 2 कुठं लिहिणार, -12च्या खाली. ठीक आहे, आता यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही येईल ते म्हणजे जे साईन असेल त्याप्रमाणे करायचं. सो हा -12 आणि याचं साईन काय, +2. सो -12 + 2 म्हणजे किती, -10. ठीक आहे, परत पुढे काय करणार, मगाशी जे केलं होतं तेच, -2 हा कोणाला मल्टिप्लाय करायचा, 2 ला. सो -2 × 2 म्हणजे किती, -20. ती पुढच्या नंबरच्या खाली लिहा. ठीक आहे, -10 × 2 म्हणजे -20. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करूया. 36 आणि हा काय आहे, -20. सो 36 - 20 म्हणजे किती मला माहिती आहे, +16. ठीक आहे, नेक्स्ट परत काय करणार, हा 16 या 2 ला मल्टिप्लाय करणार. सो 16 × 2 म्हणजे किती, 32. आणि शेवटी -32 + 32 म्हणजे काय, 0. सो डिव्हिजन केल्यानंतर शेवटी रिमाइंडर काय आला, आपला 0 आलेला आहे. ठीक आहे, सो लक्षात आलंय ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी वापरायची आहे. ठीक आहे, सो आता आपण फॅक्टर लिहूया. पहिला आपल्याला रूट मिळालेला आहे लॅमडा इक्वल टू 2. आता राहिलेला 2 लॅमडाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात याचा यूज करून. ठीक आहे, मग आता याला मी हायलाइट करतो एका वेगळ्या नंबरने, वेगळ्या कलरने. ठीक आहे, मग आता बघा हे जे आलंय हे कोइफिशियंट्स आहेत कशाचे, आता आपला एक लॅमडा आपण ऑलरेडी घेतलेला आहे. सो लॅमडा क्यूब मधून एक लॅमडा गेला म्हणजे काय होणार, सुरुवात होणार लॅमडा स्क्वेअर पासून. ठीक आहे, सो हा जो 1 आहे हा कोणाचा कोइफिशियंट आहे, लॅमडा स्क्वेअरचा. नंतर हा -10 जो आहे तो कोणाचा कोइफिशियंट आहे, लॅमडाचा कोइफिशियंट. आणि हा 16 म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सो आता आपण सिंथेटिक डिव्हिजन केल्यानंतर जे काही इक्वेशन मला मिळणार आहे लॅमडा मधलं ते सोडवूया
आणि त्याच्यावरून दोन इक्वेशन आपण दोन रूट्स आपण ऑब्टेन करूया. सो काय येणार, व्यवस्थित बघा, लक्ष द्या. Therefore 1 into lambda square म्हणजे lambda square. नेक्स्ट minus 10 into lambda म्हणजे काय, minus 10 lambda. आणि शेवटी काय आहे हे, प्लस 16. साइन ऑलवेज नंबरच्या लेफ्टला असतं, सो प्लस 16 इक्वल टू 0. ठीक आहे. सो बघा, सिंथेटिक डिव्हिजन केल्यानंतर मला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी ज्यावेळी सोडवेन त्यावेळी मला काय मिळणार आहेत, लॅम्बडाच्या 2 व्हॅल्यूज मिळणार. म्हणजेच काय, लॅम्बडाच्या आणखी 2 व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे काय, ते 2 आयगेन व्हॅल्यू मिळालेले आहे. एक आयगेन व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले, लॅम्बडा इक्वल टू 2. कशी, बाय पुटिंग लॅम्बडा 1 2 3 in this characteristic equation until we'll get 0. जोपर्यंत 0 मिळत नाही तोपर्यंत आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या होत्या, आणि 2 ज्यावेळी सबस्टिट्यूट केला त्यावेळी मला आन्सर काय मिळालं, 0. म्हणून लॅम्बडा इक्वल टू 2 हा एक रूट आहे. ठीक आहे. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवूया. मला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं असतं. पहिला नंबर किंवा लॅम्बडा स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 हा कशाला मल्टिप्लाय करायचा, कॉन्स्टंटला 16 ला. 1 इंटू प्लस 16 म्हणजे काय, प्लस 16. ठीक आहे. याचे 1 इंटू प्लस 16 म्हणजे काय, प्लस 16. हे आपण 8वी मध्ये स्टडी केले, 16. याचे आता असे दोन फॅक्टर पण शोधणार आहे ज्याची ऍडिशन केली. जरा लक्ष द्या, 1 मिनिट. पहिला याला हायलाइट करतो व्यवस्थित, म्हणजे मोठा करतो आणि व्यवस्थित दिसेल आपल्याला. आता मला काय करायचं आहे, या प्लस 16 चे असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन केली. प्लस 16 चे मला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन किती यायला पाहिजे, मधला नंबर. काय आहे मधला नंबर, -10. प्लस 16 चे असे दोन फॅक्टर आता आपल्याला शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन केली की काय मिळायला पाहिजे मला, -10. तुम्ही विचार करा असा कुठला फॅक्टर आहे ज्याची ऍडिशन केली की आपल्याला -10 मिळू शकते. आता 16 चे बरेचसे फॅक्टर अवेलेबल आहेत आपल्याला. कुठले कुठले, 4 इंटू 4, 4 चौक 16 चालेल का, नाही चालणार, कारण 4 आणि 4 ची ऍडिशन घेतली तर 8 येते, मला 10 पाहिजे. दुसरी पॉसिबिलिटी काय बघा, 8 दुने 16, बरोबर आहे ना. सो 8 आणि 2 ची ऍडिशन घेतल्यावरती काय होतं, ऍडिशन किती मिळते मला, 10 मिळते. ठीक आहे, बरोबर आहे. हा, राईट. म्हणजे हे फॅक्टर आता ऍप्लिकेबल आहेत. सो हे दोन्ही फॅक्टर मी इथं लिहून घेतो. फक्त आता त्याची आपल्याला कंडिशन चेक करायची. ऍडिशन घेतली की -10 मिळायला पाहिजे. ठीक आहे. 8 हा एक फॅक्टर झाला, आणि आता दुसरा फॅक्टर घेऊया आपण. दुसरा फॅक्टर काय, 2. तर 2 लिहितो. आता कंडिशन चेक करूया केअरफुली. काय पाहिजे बघा, मला 8 आणि 2 हे आपले फॅक्टर फिक्स झाले. 8 दुने 16, पण ऍडिशन -10 मिळायला पाहिजे. आता रिसेंट ऍडिशन घेतली तर +10 मिळते. -10 मिळायचे असेल तर काय करायला पाहिजे, दोघांना पण मायनसने मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. सो -8 आणि याला पण मायनसने मल्टिप्लाय करूया, -2. आता चेक करा आपले फॅक्टर करेक्ट आहेत का. -8 आणि -2 ची जर मी ऍडिशन घेतली तर हा मधला नंबर मिळायला पाहिजे. किती येतो, -10. आणि त्या दोन फॅक्टरची जर मल्टिप्लिकेशन घेतली तर मला काय मिळायला पाहिजे, 16. बघा येते का नाही, मायनस मायनस काय प्लस, आणि 8 इंटू 2 काय, 16. ठीक आहे. सो लक्षात आलंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर कसे पाडायचे असतात. ठीक आहे. हा, आता ते फॅक्टर आपण लिहून घेऊया. सो देअरफॉर काय फॅक्टर येणार बघा, डायरेक्ट सुद्धा तुम्ही लिहू शकता याच्यावरून लॅम्बडाच्या व्हॅल्यू, किंवा पहिला फॅक्टर लिहूया मग लॅम्बडाच्या व्हॅल्यू लिहूया. सो पहिला फॅक्टर असणार आहे लॅम्बडा, इथं काय बघा, -8. आणि दुसरा फॅक्टर काय असणार आहे, लॅम्बडा, हे काय आहे, -2. ओके, लॅम्बडा -2 इक्वल टू
0. ठीक आहे. सो आपल्याला 2 फॅक्टर मिळालेले आहेत. ठीक आहे. आता आपण काय करूया, याच्यावरून 2 आयगेन व्हॅल्यूज सुद्धा शोधून घेऊया, म्हणजे आपला आन्सर कंप्लीट होईल. ठीक आहे. ठीक आहे. बघा मग आता लॅम्बडाच्या राहिलेल्या 2 व्हॅल्यूज मला काय मिळतात. ठीक आहे. सो लॅम्बडा इक्वल टू कशा कॅल्क्युलेट करणार, -2 राईटला शिफ्ट करा, काय होणार +2, कॉमा दुसरी व्हॅल्यू -8 राईटला गेला तर काय होणार +8. सो आता आपण सगळ्या आयगेन व्हॅल्यूज लिहूया. सो इथंच लिहितोय मी, बघा जरा. सो पहिली आयगेन व्हॅल्यू काय, 2, कॉमा दुसरी आयगेन व्हॅल्यू काय आली, -2 राईटला गेल्या परत +2 आणि -8 राईटला गेल्या +8. सो आपल्याला दिलेल्या 3x3 मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. काय आहेत त्या आयगेन व्हॅल्यूज, 2, 2 आणि 8. सो बघा, कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. याच्यामध्ये महत्वाचं काय होतं, हे क्युबिक इक्वेशन चे फॅक्टर कॅल्क्युलेट करणं आहे. कसे कॅल्क्युलेट करायचे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून. सो आपल्याला रिक्वायर्ड आयगेन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. सो दीज आर रिक्वायर्ड आयगेन व्हॅल्यूज. 4 मार्काला एक्झाम्पल बोर्डमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल 3x3 मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून.